प्रभूचं वचन आपल्याशी काय बोलतं प्रभू येशूच्या येण्याबाबतचं. काल देखील मी शिकवलं या ठिकाणामध्ये, पण आज वेगळा विषय मी घेणार आहे. आज मी तुम्हाला 3 संदेश देणार आहे. 3 जणांनी दिलेले 3 वेगवेगळे संदेश आणि तिन्ही संदेशाचा झालेला परिणाम आजच्या दिवसामध्ये जे 3 संदेश या पृथ्वीवर आले आणि त्या 3 संदेशाच्या द्वारे काय परिणाम झालेले आहेत याचा अभ्यास आजच्या दिवसामध्ये आपण करणार आहोत. म्हणजे येशूच्या जन्माच्या दिवशी आपल्या सर्वांना माहिती की येशूचा जन्म दिवस आज आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा समय आहे. का बरं आनंदाचा समय आहे? तर येशूने जन्म घेतला. काय येशूने जन्म घेतला? तर माणसाला पापातून सोडविण्यासाठी. आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्याच प्रकारचे 3 संदेश. पहिला संदेश मी तुम्हाला आज देणार आहे जो देवदूतांनी दिलेला संदेश. दुसरा संदेशाविषयी मी बोलणार आहे जो ताऱ्याने दिलेला संदेश. आणि तिसरा संदेश मी तुम्हाला बोलणार आहे जे हेरोदला प्राप्त झालेला संदेश आणि हेरोदाला जो संदेश प्राप्त झाला त्याच्यामुळे झालेला परिणाम, काय परिणाम आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आजच्या दिवसामध्ये आपण करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. त्यापैकी पहिला संदेश जो देवदूतांच्या करवी मेंढपाळांना प्राप्त झाला, जो ज्यावेळी येशूचा जन्म झाला, येशू जन्मास आला त्या वेळामध्ये स्वर्गातून एक देवदूत उतरून आला आणि ज्या ठिकाणामध्ये मेंढपाळ मेंढर राखत होते, कळप राखत होते, त्या ठिकाणी रात्रीचा त्यांचा मुक्काम होता, त्या ठिकाणी कदाचित शेकोटी करून बसलेले होते. त्यावेळेस एक देवदूत त्या ठिकाणामध्ये अवतरला, उतरून आला आणि त्या देवदूतांनी मेंढपाळांना संदेश दिला. हालेलुया. तो अतिशय महत्वाचा संदेश आणि तो संदेश त्यांना प्राप्त झाला किंवा जी बातमी त्यांना प्राप्त झाली ती बातमी काय होती माहिती का? ती बातमी होती आनंदाची बातमी. तुम्हाला मी आज सांगणार आहे एक आनंदाची बातमी. दुसरी गोष्ट एक संदेश असा जो राजा जन्माला आलेला आहे याबाबतची संदेश. आणि तिसरा संदेश जो मी तुम्हाला सांगणार आहे भीतीदायक संदेश जो हेरोदाला प्राप्त झाला, ज्याने हेरोदाला भय वाटलं येशूच्या जन्माच्या द्वारे. हालेलुया. या 3 गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी पहिली गोष्ट वाचूया लूक शुभवर्तमान 2 अध्याय, लूकचं पुस्तक 2 अध्याय 10, 11, 12, 13 वचन. लूक याचं 2 अध्याय 10 ते 13 वचन. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, हा भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हाला आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. आमेन. प्रेज द लॉर्ड. ओके, प्रभूला धन्यवाद. या ठिकाणामध्ये पहिला संदेश येशूच्या जन्माच्या दिवशी जो पहिला संदेश किंवा जी पहिली न्यूज आलेली आहे, जी पहिली बातमी आलेली आहे, ती बातमी आपल्या या ठिकाणामध्ये पाहावयास मिळते. असं लिहिलं गेलं आहे 8व्या वर्षापासून जर वाचलं, त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीची वेळी आपले कळप राखत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्याच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे. त्याच रात्री म्हणजे ज्या रात्री येशूचा जन्म झाला त्याच रात्री बायबलमध्ये असलेलं आहे, काही मेंढपाळ मेंढर राखत असताना त्या ठिकाणामध्ये स्वर्गातून प्रभूचा दूत एक दूत अवतरला. त्या दूताने पहिला संदेश दिला. ज्यावेळेस तो दूत त्या ठिकाणी उतरला त्यावेळामध्ये यांना भय वाटलं, या मेंढपाळांना भीती वाटली, कारण की असा व्यक्ती कधी पाहिला नाही यांनी. तेजस्वी आहे, प्रकाशित आहे. बायबल लिहिलं की त्या ठिकाणी प्रभूचं तेज त्या ठिकाणामध्ये होतं आणि त्यांनी हे पाहिलं. हे पाहिल्यामुळे त्यांना भय वाटलं, त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. पण देवदूतांनी त्यांचं भय काढून टाकलं. सगळ्यात प्रथम देवदूत काय म्हटले माहिती का? भिवू नका. काय करू नका? भिवू नका, घाबरू नका. तुम्हाला माहिती का स्वर्गातूनच असे शब्द येऊ शकतात, भिवू नका म्हणून. देवदूत स्वर्गातून आलेला होता ध्यानात घ्या. हालेलुया. भिवू नका, तुम्हाला एक बातमी देण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही या ठिकाणामध्ये मेंढर राखत आहात, परंतु मी तुम्हाला अशी बातमी पोहोचवणार आलेलो आहे की तुमच्यासाठी दाविदाच्या गावामध्ये एक तारणारा जन्मलेला आहे, जो ख्रिस्त प्रभू आहे, जो तुमच्यासाठी जन्माला आलेला आहे. कोणासाठी? ते त्यावेळेस देवदूत कोणाला म्हटला? त्यांना, मेंढरांना म्हटलं, तुमच्यासाठी तो जन्माला आलेला आहे. का तुमच्यासाठी जन्माला आलेला आहे? कारण की तुमच्यावर पाप सत्ता करत होता आदामापासून. तुमच्यावर पाप सत्ता करत आहे आदामापासून. तुम्ही मृत्यूमध्ये आहात आदामापासून. आदामाने जेव्हा पाप केलं तेव्हापासून तुमच्यामध्ये मृत्यूची सत्ता चालू आहे. पण आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला पापातून सोडविणाऱ्याने आज जन्म घेतलेला आहे. हालेलुया. हालेलुया.
पापातून सोडविणाऱ्याने आज जन्म घेतला आणि पापातून सुटणं ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण पाप अशी गोष्ट आहे जे मनुष्याला नष्ट करतं. पाप एक अशी गोष्ट आहे जे मनुष्याचा नाश करतं. पाप अशी गोष्ट आहे जे मनुष्याला मरणामध्ये घेऊन जातं. मग मनुष्य मरणात जाऊ नये ही परमेश्वराची इच्छा होती, म्हणून परमेश्वराने हे प्लॅनिंग केलं. परमेश्वराने प्लॅनिंग केलं आणि त्या प्लॅनिंग नुसार परमेश्वराने काय केलं माहितीये पहा, ज्या दिवशी आदामाने पाप केलं त्याच दिवशी परमेश्वर प्लॅनिंग केला. आणि तो प्लॅनिंग होता, आदामासमोर परमेश्वराने एक भविष्यवाणी दिली. आदामासमोर परमेश्वर म्हटला, आदामासमोर सैताने परमेश्वर बोलत होता त्यावेळेस परमेश्वर म्हटला, तू व स्त्री, तुझी संतती आणि स्त्रीची संतती या मी परस्पर वैर स्थापन करीन. स्त्रीची संतती तुझं डोकं फोडेल, म्हणजे स्त्रीची संतती जन्मास येईल. परमेश्वराने एदेन बागेमध्ये त्याची घोषणा केली की स्त्रीची संतती जन्मास येईल. आणि जी स्त्रीची संतती जन्मास येईल ती स्त्रीची संतती तुम्हाला सैतानाला म्हटलं तुझं डोकं ठेचून टाकेल. स्त्रीची संतती येईल आणि स्त्रीची संतती मरणाला नष्ट करून टाकेल. स्त्रीची संतती येईल आणि स्त्रीची संतती माझ्या लोकांना तारण देईल, माझ्या लोकांना मुक्ती देईल. जे पाप आजपासून जगामध्ये आलेलं आहे ते पाप नष्ट करण्याचं काम स्त्रीच्या संततीद्वारे करण्यात येणार आहे. हे परमेश्वराने एदेन बागेत सांगून ठेवलेलं होतं का. आणि तेव्हापासून तर येशूच्या जन्मापर्यंत 4000 वर्षाचा कालावधी गेला. किती वर्ष बोला सर? 4000 वर्ष. किती कालावधी गेला? ज्या परमेश्वराने भविष्यवाणी केली तिथून येशूला जन्म घेण्यासाठी 4000 वर्ष लागले. बायबलमध्ये लिहिलं गेलेलं आहे, गलाती पत्र 4:4 वचनामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे, काय लिहिलं? काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवलं. तो स्त्रीपासून जन्मलेला आणि नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. स्त्रीपासून जन्मलेला. का स्त्रीपासून जन्मलेला शब्द वापरला गेलेला आहे? प्रेज द लॉर्ड. त्याचा जन्म एका स्त्रीपासून झालेला आहे. त्याच्या जन्माच्या पाठीमागे कुठल्या पुरुषाचा संबंध नाहीये. त्याचं कारण हे होतं, कारण की आदामापासून जे पाप चालत येत होतं ना, आदामाला लेकरू झालं त्याच्यामध्ये आदामात पाप उतरलं, त्याला लेकरं झाले त्याच्यातून त्याच्यात पाप उतरलं. असं प्रत्येक जनामधून एकमेकांमध्ये पाप उतरत गेलं. शारीरिक संबंधाच्या द्वारे ते पाप उतरत गेलं. हालेलुया. पुरुषाच्या बीजाच्या द्वारे ते पाप उतरत गेलं, एकमेकांमध्ये उतरत गेलं. ते प्रभू येशूच्या जन्माच्या मागे कुठल्या पुरुषाचा संबंध परमेश्वरानेच ठेवला नाही. त्याचं कारण हे होतं की प्रभू येशू मध्ये कोणत्या प्रकारचा पाप उतरू नये पुरुषाच्या बीजाच्या द्वारे. हालेलुया. म्हणून त्याच्यामध्ये कुठले पाप येऊ नये म्हणून परमेश्वराने स्वतः त्याला स्त्रीच्या द्वारे जन्म दिला. फक्त स्त्री, पुरुषाचा संबंध नाही त्याच्या पाठीमागे. बायोलॉजिकली जर याला आपण बघितलं तर अनेक जण याला नाकारतात की अनेक जण असं कसं होऊ शकतं. होऊ शकतं, का नाही होऊ शकत? प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस जन्म घेण्याचा समय आला, बायबल सांगते येशूचा जन्म घेण्याचा समय आला त्या वेळामध्ये बायबलमध्ये असं लिहिलं गेलेलं आहे, परमेश्वराने स्वतः, असं बायबल सांगतं, परमेश्वराने स्वतः स्वर्ग सोडून तो पृथ्वीवर आला. परमेश्वर स्वतः. ध्यानात घ्या, बायबलमध्ये असं लिहिलंय. प्रारंभी शब्द होता. शब्द बोला. शब्द आणि शब्दच देव होता. शब्द काय इथे काय वापरलं वचन? शब्दच. बोला, शब्द देव होता. मोठ्याने बोलू, शब्दच देव होता. आणि त्याच अध्यायामध्ये योहान 1:14 लिहिलं, शब्द देही झाला. कोण देही झाला? शब्दच देव होता, शब्द देही झाला. याचा अर्थ स्वतः परमेश्वर देही झाला. ज्यावेळेस परमेश्वराला या पृथ्वीवर यायचं आहे, काय यायचं आहे तर पापाची सत्ता मिटून टाकायची. पाप हे मनुष्याच्या शरीरामध्ये काम करतं, पाप हे मनुष्याच्या रक्तात काम करतं, पाप हे मनुष्याच्या मांसामध्ये काम करतं. मग परमेश्वराला स्वतःला मनुष्याच्या शरीरामध्ये जन्म घ्यावा लागला पाप नष्ट करण्यासाठी. परमेश्वर नियमात आला. परमेश्वर डायरेक्ट उतरून येऊ शकत होता पाप नष्ट करण्यासाठी. झालं नसतं का? पाप नष्ट झालं असतं. पण परमेश्वर नियमात चालतो. पाप जर शरीरात काम करतं ना तर परमेश्वराने स्वतःला शरीरातच आणलं. पाप जर शरीरात काम करतं तर शरीरातच परमेश्वर आला. आणि अशा शरीरात आला जे स्त्रीच्या गर्भातूनच. कारण प्रत्येक मनुष्य कुठून येतो? प्रत्येक मनुष्य कुठून येतो? पाप करणारा प्रत्येक मनुष्याचा जन्म कुठून होतो? स्त्रीच्या गर्भातून होतो. बरोबर की नाही? प्रत्येक मनुष्याचा जन्म स्त्रीच्या गर्भातून. मग परमेश्वर जो शब्द म्हणतो आपण तो परमेश्वर स्वतः वाया उंब म्हणजे स्त्रीचा गर्भ
गर्भातूनच तो आला, जसा साधारण मनुष्य येतो. कारण त्याला मनुष्याला तारायचं होतं. हालेलुया. कोणाला तारायचं होतं? तो पाप नष्ट करू शकत होता. तसा स्वर्गातून जरी त्याने हे केलं तर पाप नष्ट झालं असतं. पण नियम असा आहे, पाप जर शरीरात काम करतं ना, शरीरात, तर मग पाप नष्ट करणारा पण शरीरातच पाहिजे. आपण आईच्या गर्भातून येतो म्हणून परमेश्वर सुद्धा आईच्या गर्भातून आला. येशू 2000 वर्षापूर्वी येशू जन्माला आला म्हणून 2000 वर्षापूर्वीपासून त्याचं अस्तित्व आहे असं नाहीये. येशूचं अस्तित्व हे प्रारंभापासून आहे, सुरुवातीपासून आहे. तो परमेश्वर होता, तो देव होता. त्याने मनुष्याला वाचवण्यासाठी तो स्त्रीच्या गर्भातून आला. स्त्रीच्या गर्भामध्ये तो 9 महिने राहिला. 9 महिने राहिले याचा आता व्यवस्थित ऐका. ज्यावेळेस प्रभूचा दूत मरियेकडे आला आणि मरियेला सांगितलं, लूक शुभवर्तमान जर तुम्ही वाचलं पहिल्या अध्यायामध्ये, मरियेला प्रभूच्या दूताने सांगितलं की तुझ्या ती कुमारिका होती, तिला काय सांगितलं माहिती का? तुझ्या गर्भात, तुझा गर्भ जो आहे परमेश्वराचा पुत्र, त्यातून जन्म घेईल. हालेलुया. देवदूताने संदेश पाठवला. वाचा तो संदेश, देवदूताने पाठवला संदेश. लूकचं पुस्तक काढला का लूक? पहिला अध्याय आणि 26 वाचनापासून 26 ते 38 वचन वाचा. 26 ते 38. नंतर 6व्या हा. महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एक कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याच्या पूर्वज दावीद याचे राजस्थान देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. हे कसे होईल, मला तर काही ठाऊक नाहीये. मी कुमारिका आहे, माझं लग्न नाही झालेलं अजून. फक्त मी वागदत आहे योसेफ नावाच्या एका पुरुषाला. वागदत म्हणजे माझा साखरपुडा झालेला आहे, पण मी कधी पुरुष पाहिला नाही असं डायरेक्ट तिने सांगितलं. पुढं देवदूताने उत्तर दिले, हा. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. आणि परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. या कारणाने ज्याचा जन्म होईल या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. म्हणतील. पुढं पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ 38 वचन डायरेक्ट. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी. तेव्हा मरिया म्हणाली, जेव्हा देवदूताने मरियाला संदेश दिला तेव्हा मरिया काय म्हटली, पहा, मी त्या प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. आपण जसं सांगितलं तसं मला हो. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो याला काय म्हणतात माहिती? होकार देणे. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? होकार. मरियाने होकार दिला. तुम्ही देवदूत आहात, तुम्ही संदेश घेऊन आलेले आहात, तुम्ही स्वर्गातून आलेले आहात आणि तुम्ही मला सांगितलेलं आहे की माझ्या गर्भामध्ये असंच घडणार आहे. मरिया म्हटली, मी याला तयार आहे. तर आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. आपण सांगितल्याप्रमाणे मला हो हे म्हणता क्षणी तुम्हाला माहिती का, जो परमेश्वर स्वर्गात होता ना, त्या परमेश्वराने स्वर्ग सोडला आणि एक बीजाच्या स्वरूपामध्ये मरियाच्या गर्भामध्ये आला. एका बीजाच्या स्वरूपात 9 महिने तो गर्भ मरियाच्या पोटात वाढला. 9 महिने. किती महिने? 9 महिने. याचा अर्थ 100% बीजाच्या स्वरूपातच आला परमेश्वर. कुठल्याही पुरुषाचं बीज नाही, पण परमेश्वर स्वतः बीज बनवून मरियाच्या गर्भामध्ये एंट्री केली. ध्यानात ठेवा, मी असं शिकवत नाहीये. हालेलुया. परमेश्वराला सर्व शक्य आहे. परमेश्वर स्वतः बीज बनवून मरियाच्या गर्भामध्ये आला. 9 महिने त्या ठिकाणामध्ये त्याने स्वतःला क्रिएट केलं. है ना, स्वतःला क्रिएट केलं. सेल्फ क्रिएशन आहे ते. त्याने स्वतःला क्रिएट केलं. 9 महिन्याचा पूर्ण झाल्याच्या नंतर त्याचा जन्म झाला आणि त्यालाच येशू हे नाव देण्यात आलं असं बायबल आपल्याला सांगतं. बोला येशू मसीह की. बोला येशू मसीह की.
हालेलुया. तो आला, त्याने जन्म घेतला आणि त्याच्या जन्माचा मुख्य उद्देश होता मनुष्याला त्यांच्या पापापासून सुटका देणे. देवदूताने तोच संदेश सांगितला मेंढपाळांना की तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे, जो ख्रिस्त प्रभू आहे, जो तुम्हाला सोडविल, आदामापासून चालत येणाऱ्या पापापासून तुम्हाला सोडविल. बायबल स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला शिकवते आदामापासून चालत आलेल्या पापापासून तुम्हाला सोडविल. दावीद म्हणतो मी गर्भाचाच पापी आहे, माझ्या आणि गर्भधारण केला तेव्हाच मी पापी आहे, मी जन्माचाच पापी आहे. कारण आदामाचा पाप दाविदात आलेलं होतं. मग दाविदाचं जे पाप काढणार त्यावेळेस कोणी नव्हतं, पण दाविदाच्या कुळामध्ये एक जन्माला आला जो येशू, की ज्याने सगळ्यांचे पाप काढण्यास सुरुवात केली. पण त्यांच्यासाठी जे त्याच्यावर विश्वास करतात, तो सर्व जगासाठी नक्कीच आला, पण जे त्याच्यावर विश्वास करतात त्यांच्यासाठीच खास करून त्या गोष्टीचा फायदा होतो. आपण विश्वास करतो म्हणून आपल्याला फायदा आहे. म्हणून पहिला संदेश बघा, पहिला संदेश तारणाचा संदेश होता, जो देवदूतांनी मेंढपाळांना पोहोचवला. तारणाचा संदेश, याला काय म्हणतात? बोला, तारणाचा संदेश. कोणता संदेश? तारणाचा संदेश. दुसरी गोष्ट, दुसरा संदेश जो त्यावेळेस येशूच्या जन्माच्या दिवशी घडला, दुसरा संदेश मिळाला. तो संदेश कोणी दिला? एका ताऱ्याने. कोणी दिला? तारा बोलला नाही, पण ताऱ्याच्या द्वारे संदेश मिळाला. कोणाला मिळाला तो संदेश? नाही, मेंढपाळाच्या देवदूताद्वारे. ताऱ्याच्या द्वारे कोणाला मिळाला? मागे लोकांना. ताऱ्याच्या द्वारे कोणाला मिळाला? त्याच दिवशी, सेम दिवशी मागे लोकांना ताऱ्याच्या द्वारे संदेश मिळाला. आणि तो संदेश काय होता माहिती का? बर, मागे लोकांना काय कळलं तारेवरून? नाही, मागे लोकांना तारेवरून काय कळलं माहिती का? राजाचा जन्म झाला. यहुद्यामध्ये राजाचा जन्म झाला. कोणाचा जन्म झाला? राजाचा. कारण की ते जे मागे लोक होते ना, ते कोण होते माहिती का? ते खगोलशास्त्रज्ञ होते, आकाशाचा अभ्यास करणारे लोक. आणि त्यांच्या शास्त्रात असं लिहिलंय, त्यांच्या शास्त्रात असं लिहिलेलं आहे त्यांच्या अभ्यासानुसार, की अशा वेळी असा तारा दिसला. तो तारा जर दिसला ना, समजून घ्या की यहुद्यामध्ये एका राजाने जन्म घेतलेला आहे. जेव्हा तो तारा दिसला, मागे लोकांनी तारा पाहिला, तारा पाहिल्यानंतर आठवलं, अरे आमच्या पुस्तकात असं लिहिलंय, या ताऱ्याविषयी तर लिखाण केलेलं आहे. आणि असा तारा जेव्हा दिसला जाईल त्यावेळेस यहुद्यामध्ये राजाने जन्म घेतलेला असेल. मग तो तारा त्यांनी पाहिला आणि त्यांना त्या ताऱ्याकडून संदेश मिळाला की यहुद्यामध्ये एक राजा जन्माला आलेला आहे. आणि हे जे होते ना, हे पण आपापल्या देशाचे एक खगोलशास्त्रज्ञ पण होते आणि राजे पण होते ते. हालेलुया. त्यांनी तो पाहिला आणि ते म्हणले आम्ही त्याला बघायला जाणार, कारण की आम्ही खूप वर्षापासून या ताऱ्याचा अभ्यास करत आहोत. पण आज आम्हाला समजलं की हा तारा दिसण्याच्या द्वारे की असा राजा जन्माला आला असावा. मग ते लोकांनी काय केली माहिती? तयारी केली आणि ते लोक कुठे निघाले? ताऱ्याच्या पाठीमागे निघाले. ताऱ्याने त्यांना संदेश दिला, राजा जन्माला आलेला आहे. बरं, किती लोकांचा असा विश्वास आहे येशू राजा पण आहे? बघा, येशूचे किती रूप मी या ठिकाणी दाखवतो. पहिली गोष्ट, तो तारणार आहे. बोला, तारणार आहे. दुसरी गोष्ट, तो राजा आहे. काय आहे तो? त्या 3 जणांना राजा म्हणून संदेश मिळाला आणि ते राजाला पाहिला निघाले. ते बायबल सांगतं, प्रगटीकरण 1:5 येशू हा प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. तो राजा आहे. भले त्याचा जन्म गव्हाणे झालेला असू द्या, पण तो राजा आहे. हालेलुया. त्याचा जन्म गव्हाणे झाला याचा अर्थ तो गरीब आहे असं होत नाही. हे मागे लोक ज्यावेळेस येशूला भेटण्यासाठी गेले, ध्यानात ठेवा, हे मागे लोक ज्यावेळेस येशूला भेटण्यासाठी गेले त्यावेळेस ते भेटी घेऊन गेले त्याला भेटायला. भेटी नजराने प्रत्येकाने भेटी घेतल्या आपल्या बरोबर. कारण भेटी काय घेतल्या? कारण ते भेटी राजांना दिल्या जातात. साधारण काय घेतलं का? तिघांनी पण जे घेतलं, काय घेतलं? सोनं, ऊद आणि गंधरस. बरोबर की नाही? सोने, ऊद आणि गंधरस अशा 3 वस्तू घेतल्या आणि या तिन्ही वस्तू राजाला दिल्या जातात. सोनं हे राजाला दिलं जातं, दर्शवतं. सोनं हे राजेशाहीला दर्शवतं. दुसरी गोष्ट, ऊद दिला. ऊद हे ज्यावेळेस यज्ञ अर्पण केल्याच्या टाकून नाही का, त्याचा सुवास, आणि सुवासिक आहे ऊद, त्याचा वापर केला जातो. आणि तिसरी गोष्ट गंधरस. गंधरस म्हणजे एक सुगंधित पदार्थ, त्याला आपण सेंट म्हणतो आपल्याकडे, है ना.
बरे तिन्ही गोष्टी कशाला दर्शवतात येऊच ऐका, तीन गोष्टी ना, तीन गोष्टी कशाला. पहिली गोष्ट सोनं हे राजे सायला दर्शवत, येशू राजा आहे. धूप, धूप कशाला दर्शवत माहिती का? भले ते त्या ठिकाणी घेऊन गेले, त्यांना माहिती नाहीये, देवाने त्यांना प्रेरणा दिली हे द्या त्याला. धूप कशाला दर्शवतो माहिती का? धूप यज्ञाला दर्शवतं, आणि येशूचा यज्ञ झालेला आहे, ध्यानात ठेवा. धूप यज्ञाच्या वेळेसच वापरला जायचा, त्यावेळी यज्ञ केला की त्याचा धूप टाकला जायचा. धूप टाकला रे टाकला की तो धूपाचा धूर निघायचा आणि तो स्वर्गापर्यंत पोहोचायचा. आणि त्यावेळेस ते यज्ञ मान्य झाला असं मान्य केलं जायचं. येशूला धूप पण देण्यात आला त्यावेळेमध्ये, आणि ते धूप कशाला दर्शवलं गेलेलं आहे माहिती का? येशूच्या होणाऱ्या यज्ञाला किंवा अर्पणाला ती गोष्ट दर्शवते. बोले येशू मसीह की. आणि तिसरी वस्तू काय दिली माहिती का? गंधरस. काय दिला? गंधरस कशाला दर्शवतो माहिती का? ज्याचा सुवास पसरणे. तुम्हाला माहिती का? येशूचा सुवास पूर्ण वर्ल्ड मध्ये पसरलेला आहे आजच्या दिवसामध्ये. बोले येशू मसीह की. हालेलुया. या तिन्ही नजराने तीन भविष्यवाणी ध्यानात घ्या. सोनं हे राजेशाहीची भविष्यवाणी, ऊद हे त्याच्या अर्पणाची भविष्यवाणी आहे, आणि गंधरस हे त्याचा सुगंध पूर्ण वर्ल्ड मध्ये पसरण्याची भविष्यवाणी आहे. आणि तसं झालं. बोले येशू मसीह की. हालेलुया. तुम्हाला माहिती का? गंधरसाला उर्दू शब्द एक, त्याला म्हणतात मूर. काय म्हणतात? आपण गीतात गातो ना, सोना मूर लोबान लेके आते है ना. लोबान म्हणजे ऊद, प्रजलाड है ना. मूर म्हणजे गंधरस. मूर म्हणजे काय? गंधरस. प्रजलाड, त्याला सुगंध म्हणतात. तुम्हाला एक शब्द लक्षात आहे का? मोरिया. मोरिया, हा माहिती का? मोरिया किती लोकांना माहिती? मोरिया डोंगर. काय घडलं होतं तिथं? हा, इसाकाचं अर्पण अब्राहम आणि इसाकाचं अर्पण करायला तिथे नेलं. परमेश्वराने त्याला तिथं बोलवलं, तू इथे ये, मोरिया डोंगरावर ये, आणि तिथे इसाकाचं अर्पण कर. कुठे ये? मोरिया. बरं, मोरिया डोंगराचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? प्रजलाड व्यवस्थित आहे का? मोरिया डोंगराचा अर्थ काय? मूर म्हणजे सुगंध, गंधरस. आणि तो शब्द कसा? मोरिया नाही तो शब्द, व्यवस्थित आहे का? रिअल वर्ड काय? मोरियाह. शेवट ह आहे त्याला. काय आहे शेवट? पण ह हा सायलेंट आहे. प्रजलाड. बरं, शेवट जेव्हा आपण हालेलुया करतो ना, हालेलुया किती जण म्हणतात? हालेलुया या शेवट नाही, ह शेवट आहे त्याच्यामध्ये. हालेलुया ह शेवट. या ह हा शब्द कशाला दर्शवतो? या म्हणजे परमेश्वर. आणि मोरिया पण काय म्हणजे? मोरिया ह येतो शब्द. काय शब्द येतो? बोला, मोरिया ह. त्याच्यामध्ये दोन भाग जर केले ना, मोर म्हणजे सुगंध आणि याह म्हणजे परमेश्वर. म्हणजे त्या डोंगराला काय नाव होतं माहिती का? परमेश्वराचा सुगंध. म्हणून परमेश्वराने अब्राहमाला त्या डोंगरावर बोलवलं होतं. हालेलुया. परमेश्वराचा सुगंध, मोरिया. लक्षात आलं का तुम्हाला? बरं, आता ज्यावेळेस येशूला पण मूर अर्पण करण्यात आलं, म्हणजे गंधरस अर्पण करण्यात आला, हे त्या गोष्टीला दर्शवतो की त्याचा सुगंध सर्व जगामध्ये पसरला जाईल. बोले येशू मसीह की. बोले येशू मसीह की. किती लोक समजत आहात? त्याचा सुगंध पूर्ण जगात. आणि तसं झालं. परमेश्वराने अब्राहमाला देखील सांगितलं होतं की तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व वंश मी आशीर्वादित करून टाकेन. तुझ्याद्वारे. तुझ्याद्वारे म्हणजे काय? तर अब्राहमाच्या कुळामध्ये येशूचा जन्म झाला, आणि येशूचा जन्म झाल्यानंतर पृथ्वीवर सर्व वंश आशीर्वादित झाले. पृथ्वीचा एक देश असा नाहीये की ज्या ठिकाणामध्ये लोक आशीर्वाद होत नाही येशूमुळे. जो येशूवर विश्वास करतो तो आशीर्वाद होणार म्हणजे होणार. तो पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये असू द्या. बोला येशू मसीह की. हालेलुया. येशूमुळे पृथ्वीवरील सर्व वंश आशीर्वादित होतात. किती लोक समजत आहात? है ना. हालेलुया. हालेलुया. लक्षात आहे तुम्हाला? बोले येशू मसीह की. ओके. बघा, येशूमुळे आपण येशूवर विश्वास केला. आपण भारतीय आहोत. आपण अमेरिकेचे नाही, आपण इस्रायली पण नाही आहोत, आपण भारतीय आहोत. पण भारतात राहून आपण त्याच्यावर विश्वास केला, कारण आपल्याला कळलं की तो या सृष्टीचं निर्माण करताय. आपल्याला कळलं की तो तारण करताय. आपल्याला कळलं की तोच स्वर्ग देणार आहे. हे आपल्याला कळलं म्हणून आपण विश्वास करत आहोत. आणि आपण विश्वास करण्याच्या द्वारे आपलंही तारण घडलं जातं. किती लोकांना गॅरंटी आहे तुमच्या तारणाची? तुमचं तारण झालं ईश्वर विश्वास करण्याच्या द्वारे. तुमचं तारण झालेलं आहे. गॅरंटी आहे सर्वांना. ही गॅरंटी खूप इम्पॉर्टंट आहे. तारणाची गॅरंटी पाहिजे. आणि येशूच्या द्वारे ते घडलं. Praise the Lord. दुसरा संदेश जो 3 मागी लोकांना दिला, की राजाने जन्म घेतला. कोणी जन्म घेतला? राजाने. येशू हा राजा.
100%. आपल्यासाठी पण राजा, जो आपल्यावर राज्य करणारा. आपल्यावर कोणाचं राज्य चाललं पाहिजे? आपण या पृथ्वीवर राहतो, भारत देश राहतो, भारत सरकारच्या अधीनतेमध्ये आपण आहोत आणि ते राहायला पाहिजे. बायबल सांगता आपण आपापल्या अधिकाराच्या अधीन असलं पाहिजे. पण आपल्यावर आत्मिकरित्या कोणाचं राज्य चाललं? शारीरिकरित्या जरी आपल्यावर गव्हर्नमेंटचं राज्य आहे आणि आपण त्याच्या अधीनतेत असायला पाहिजे. हा माझा तुम्हाला सगळ्यांना संदेश आहे. त्यांच्या नियमात आपण चालायला पाहिजे, 100% त्या नियमात आपण असायला पाहिजे. पण आत्मिकरित्या आपल्यावर कोणाचं राज्य असलं पाहिजे? कोणाचं? है ना? ज्याच्या गुलामगिरीत आपण आहोत ना, तो आपलं राज्य करतो. आपण पापाच्या गुलामगिरीत तर पाप आपलं राज्य करणार. आपण सैतानाच्या गुलामगिरीत तर सैतान आपलं राज्य करणार. आपण वाईट गोष्टीच्या गुलामगिरीत आपण वाईट गोष्टी आपलं राज्य करणार. हालेलुया. आणि आपण प्रभूच्या गुलामगिरीत तर नीतिमत्ता आपलं राज्य करणार आहे. त्यांना ठेवा. आणि बायबल सांगतं तुम्ही नीतिमत्तेचे गुलाम बना. कशाचे गुलाम बना? तुम्ही आतापर्यंत पापाचे गुलाम होता, पण आता कशाचे गुलाम व्हा? नीतिमत्तेचे गुलाम व्हा. वाचा एक वचन, रोमकरास पत्र 6 अध्याय 18-19 वचन वाचा. 17 वर्षापासून वाचा. रोमकरास पत्र 6 अध्याय 17, 18, 19 वचन पटकन. तुम्ही पापाचे गुलाम होता, हा. तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पत्री तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला. कशाचे गुलाम झालात तुम्ही आता? बोला. नीतिमत्वाचे. पूर्वी कशाचे गुलाम होतो आपण? येशू माहित होण्याच्या पूर्वी आपण कशाचे गुलाम होतो? पापाचे. बायबल सांगतो तुम्ही पूर्वी पापाचे गुलाम होता, पण आता तुम्ही पापाचे गुलाम नाही आहात, तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम आहात. जो पाप करतो तो पापाचा गुलाम आहे. हालेलुया. ध्यानात घ्या. आणि मग पाप त्याच्यावर राज्य करतं राजा बनून. पाप त्याच्यावर राज्य करतं राजा बनून. आपण जर नीतिमत्वाचे गुलाम आहोत तर नीतिमत्ता आपलं राज्य करेल. प्रभू आपलं राज्य करेल. प्रभूचं राज्य आपल्यावर व्हायला पाहिजे, पापाचं राज्य नको आपल्यावर. किती लोकांना असं वाटतं पापाचं राज्य नको आपल्याला? नाही, पापाचं राज्य काय करतं माहिती आहे? तुम्हाला नष्ट करून टाकतं, नाश करतं, नरकात घेऊन जातं. तुम्हाला तुमचा काय बोलतात त्यांना पूर्ण उद्ध्वस्त करून टाकतं तुम्हाला पापाचं राज्य. पण प्रभूचं राज्य आणि प्रभूची गुलामगिरी तुम्हाला स्वर्गाचं राज्य लागतं. तुम्ही स्वर्गाच्या राज्याची वाटीकरी बनणार. प्रभूचे गुलाम तुम्ही आहात तर. बोले येशू मसीह की. तो राजा आहे आणि आपण तो राजा म्हणून आपण त्याची गुलामगिरी करणं गरजेचं आहे. बरं, आपण त्याचे गुलाम आहोत. ज्याचे गुलाम असतो त्याचं ऐकतो की नाही आपण? हॅलो. ज्याचे गुलाम असतो त्याचं ऐकतो की नाही आपण? कोणी गुलाम असू द्या, तो आपल्या काय बोलतात त्याला, धन्याचं मालकाचं ऐकतोच तो, आहे ना? आपण कोणाचे गुलाम आहोत? प्रभूचे. मग आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? ऐकलं पाहिजे की नाही? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरं, तुम्ही त्याचं ऐकता, हे कसं सिद्ध होणार? त्याच्या वचनानुसार चालल्याने. ओके. बघा अजून एक. तुमचं प्रभू प्रेम आहे. प्रभूवर तुमचं काय आहे? प्रेम आहे. सर्वांचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी सिद्ध कसं करणार आपण? है ना? आपण ज्याचं ऐकतो ना त्याच व्यक्तीच आपण ऐकतो ज्याचं आपण प्रेम पण करतो. हालेलुया. मग आपलं जर त्याचं प्रेम आहे तर त्याचं प्रूफ काय द्यायचं? मग आपण आज्ञापालन, ऐकणेस. सेम गोष्टी योहान 14:15. ऐकणे त्याचं. प्रभूचं ऐकणार, राजाचं ऐकणे. राजाचं ऐकण्यात आपण फायद्यात असणार. तो आपला राजा आहे, बादशाह आहे. तो आपला बादशाह. तो त्याच्या सिंहासनावर विराजमान होतो. ज्यावेळेस त्याची आराधना चालते ना, त्याचं सिंहासन त्या ठिकाणी तो स्थापित करतो, त्यावेळेस तो आपला राजा आहे. आजही तो आपला राजा आहे. बोले येशू मसीह की. हालेलुया. प्रभू आपला राजा आहे. बोला, प्रभू आपला राजा आहे. दुसरा संदेश, राजाचा संदेश पोहोचला. म्हणजे राजा जन्माला आलेला संदेश पोहोचला 3 जणांकडे. आणि तिसरा संदेश पोहोचला, तो कोणाकडे पोहोचला? हेरोदाकडे पोहोचला. हेरोदाला तिसरा संदेश पोहोचला. तो कोणी पोहोचवला? मागी लोकांनी पोहोचवला. हेरोदापर्यंत तो संदेश कोणी पोहोचवला? मागी लोकांनी जेव्हा हेरोदापर्यंत संदेश पोहोचवला, तर मला सांगा हेरोदाची काय हालत झाली त्या संदेशाने? हॅलो. हेरोदाची काय हालत झाली? हेरोदाची हालत अशी झाली, तो घाबरला. बायबल सांगतं. बघा, एका येशूच्या जन्माने किती लोकांमध्ये काय काय संदेश पोहोचला. मागे काय बोलतात,
धनगर लोकांना काय मेंढरा चालणाऱ्यांना काय संदेश पोहोचला? तारणाचा, आनंदाचा संदेश. 3 मागी लोकांना काय संदेश पोहोचला? राजा जन्माला आला. आणि 3 नंबरचा संदेश जो हेरोदाला पोहोचला तो भीतीदायक संदेश. येशूचा जन्म त्यासाठी भीतीदायक होत. वाचा मत्ते, मला वाटतं मत्ते आणि लूक 2 अध्याय, मत्ते 2 अध्याय असेल. हा, मत्ते 2 अध्याय. हा, वाचा बरं पहिल्या गोष्टीपासून. हेरोद राजाच्या काळात यहुद्यातील बेथलेहमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरूशलेमात येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम घाबरून राईट. प्रेज द लॉर्ड. किती लोकांनी ऐकलं? प्रत्यक्षाने वाचलेलं ऐकलं का? ठीक आहे. शेवटच्या 5-1 मिनिटात मी समाप्त करणार आहे. शेवटचा संदेश तुम्हाला देऊ. शेवटचा पॉइंट आहे, हेरोदाला संदेश पोहोचला 3 मागी लोकांकडून. मागी लोकांना राजा म्हणून संदेश पोहोचला आणि हेरोदाला पण तो राजा म्हणून संदेश पोहोचला, पण तो भीतीदायक ठरला. तो काय ठरला? तो भीती निर्माण करणारा ठरला. हेरोदाला जर कळलं ना की असा व्यक्तीचा जन्म झाला, त्याच्या मनात भय निर्माण झालं. भय का निर्माण झाला? कारण तो राजा होता आणि त्याला असं वाटलं आता माझं राज्य इस्रायलवर आहे, आता कोणता दुसरा राज्य आलेला आहे जो इस्रायल राज्य करेल आणि मला माझं राज्य नष्ट होऊन जाईल, माझं राज्य माझ्या हातातून निघून जाईल, मला आता राज्य करता येणार नाही, मला आता राज्य सोडावं लागेल. हे भय त्याला निर्माण झालं आणि त्या भयामुळे तो भयात ग्रासून गेला. तो हालेलुया. त्याला भय निर्माण झालं. हेरोदा बरोबर अजून एका व्यक्तीला भीती वाटली. कोण होता तो? हॅलो. हेरोदा बरोबर अजून एका व्यक्तीला भय निर्माण झाला. हा, कोण होता? सैतान. 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 लक्षात घ्या. कोण होता तो? सैतान. हेरोदा बरोबर आणखीन एक व्यक्तीला भय वाटलं. तो बोलतात सैतान. सैतानाला भय का वाटलं माहिती का? कारण सैतानाविषयी परमेश्वर बोलून बसलेला होता उत्पत्तीच्या पुस्तकात 3 अध्याय 12-15 वचनात की स्त्रीची संतती जन्म घेण्यात तुझं डोकं ठेचून टाकील. हालेलुया. आणखीन एक व्यक्ती त्याला भय वाटलं. हेरोदाला वाटलं, पण सैतानाला भय वाटलं जेव्हा येशूचा जन्म झाला. तुम्हाला माहिती का? सैतानाने हेरोदाचं मन भरवलं आणि हेरोदाला काय सांगितलं माहिती का? तू त्याला मारून टाक, त्याची कत्तल करून टाक. हेरोदाला जे मन भरलं त्या हेरोदाने त्यावेळेस बेथलेहेम मध्ये कत्तल केली. 2 वर्षाच्या आतील बालकाची कत्तल करून टाकली. त्याच्यामध्ये जो जन्माला आलेला येशू आहे तो मरण पावावा म्हणून कत्तल घडविण्यात आली. परंतु लक्षात घ्या, त्याच्यातूनही परमेश्वराच्या दूताने मार्गदर्शन करून बाहेर काढलं. हालेलुया. मार्गदर्शन करून बाहेर काढलं. समजत आहे सर्वांना? प्रेज द लॉर्ड. सैतान घाबरला त्यावेळी, कारण की त्याचा आता नाश होण्याचा समय आलेला होता. बायबल सांगतो तो देहरूपात आला. इब्री लोकांचे पत्र 2 अध्याय 14 वचनात लिहिलं गेलं आहे, मुले एकाच रक्त मांसाची म्हणून तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा सैतान याला मरणाने शून्यवत करावं. कशाने? सैतानाला शून्यवत करण्यासाठी येशूचा जन्म झाला आणि त्यामुळे सैतानामध्ये भय निर्माण झालं त्यावेळी. म्हणून भयामुळे त्यांनी कोणाचं मन भरलं? हेरोदाचं. आणि हेरोदने काय केलं? तलवार घेऊन कत्तल करण्यास सांगितली आणि ती कत्तल घडविण्यात आली. हालेलुया. हालेलुया. है ना? हेरोद जो होता ना, हेरोद तो आदमी होता. आदोमी. इस्रायली नव्हता, यहुदी नव्हता. हेरोद आदोमी होता. आणि आदम कोण होता माहिती का? आदम होता एसाव. एसावच्या वंशाचा होता हेरोद. येशू होता याकोबाच्या वंशाचा आणि हेरोद होता एसावच्या वंशाचा. याकोब आणि एसाव दोघं सख्य भाऊ होते. याकोब आणि एसाव काय होते? दोघं सख्य भाऊ. हेरोद जो आला तो एसावाच्या वंशातून आला, ज्याला आदोमी म्हटलं गेलं. आणि येशू जो आला याकोबाच्या वंशातून आला, जो ज्याला इस्रायली म्हटलं गेलं, यहुदी म्हटलं गेलं. प्रेज द लॉर्ड. पूर्वी याकोबाचं वर्चस्व होतो एसाववर. एसाव वंशाला याकोब वंश गुलाम करून ठेवायचं. पण एक समय असा आला की एसाव वंशातून याकोब वंशाला गुलाम करण्यात आला हेरोदाच्या समयामध्ये. मग आता परत काय झालं माहिती का? ज्यावेळेस येशूचा जन्म झाला, हेरोदाला कळलं ना राजाचा जन्म झाला, त्याला काय वाटलं?
की आतापर्यंत याकोब वंशाने आमच्यावर सत्ता केली, आता कुठे आमची सत्ता याकोब वंशावर गेली, पण आता कोणता राजा जन्माला आला की जो परत राजा बनेल आमची सत्ता नष्ट करून टाकेल. म्हणून त्याला भय वाटलं. म्हणून त्याला काय वाटलं? भय वाटलं. हालेलुया. आणि त्याने कत्तल करायला सुरुवात. तुम्हाला माहिती का, ज्यावेळी एसाव आणि याकोब यांना इसाक समोर होते ना, तर इसाकाने एसावला आशीर्वाद दिले, सॉरी याकोबला आशीर्वाद दिले, भरपूर आशीर्वाद दिले. याकोबाने ते मिळवले, ते कसे काय व्हायना पण मिळवले. हालेलुया. मग एसावासाठी काहीच नाही राहिलं. मग एसाव आल्यानंतर एसाव म्हटलं की बाबा तुमच्याकडे एकच आशीर्वाद होता का, तुम्ही याकोबाला दिला, मला काहीतरी आशीर्वाद द्या, मला काहीतरी सांगा. तर इसाक काय म्हटलं माहिती का, इसाक म्हटला की तू तुझ्या भावाचं दास्य करशील. एसावाला म्हटलं तुझा भाऊ तुझ्यावर स्वामी होईल. तसं खूप दिवस चाललं. याकोब वंश एसावाच्या वंशावर स्वामित्व करायचे. पण मग पुढे असं इसाक म्हटला की एक समय असा येईल की तुझ्या खांद्यावर ओझं काढलं जाईल आणि तू राज्य करायला सुरुवात करशील. तू काय करायला सुरुवात करशील? राज्य. हालेलुया. त्या पद्धतीने घडलं. त्या पद्धतीने जेव्हा हेरोद राज्य करायला लागला ना, त्यावेळेस इस्रायल लोक त्याचे गुलाम होते त्यावेळेस, म्हणजे याकोब वंश. हालेलुया. मग त्यावेळेस इसाक एसावाला म्हटला होता की तू तलवारीने जगशील. कशाने जगशील? बोला, तलवारीने जगशील. उत्पत्तीमध्ये लिहिलं. कशाने जगशील तू? तुम्हाला माहिती का, तलवारीने जगशील असं म्हटलं म्हणून हेरोदाने पण तलवार घेऊन कत्तल केली, त्याला मारावं म्हणून. हे सगळं भविष्यवाणी आहेत. हे सगळं काय आहेत? भविष्यवाणी. तलवार घेऊन कत्तल केली त्यावेळेस येशूच्या समयामध्ये, पण येशू त्याच्यातून वाचला. हेरोदासाठी एक भय होतं, ते भय. येशूचा जन्म, येशू हेरोदासाठी भय होतं. मेंढपाळांसाठी तारण होतं. 3 राजांसाठी, 3 मागी लोकांसाठी येशू राजा होता. आणि हेरोदासाठी येशू हा भयाची न्यूज होती, भीतीदायक न्यूज. हालेलुया. आणि त्याचं राज्य जाण्याचे भय होतं त्याला. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. सैतानासाठी पण येशूचा जन्म भयावह न्यूज आहे, सैतानासाठी सुद्धा. म्हणून तर त्याने ह्या गोष्टी घडवल्या नष्ट करण्यासाठी, कत्तल घडवली त्याने. येशू वाचला त्याच्यातून. येशू लहानाचा मोठा झाला आणि मोठा झाल्याच्या शेवटी त्याने त्याचा जो हेतू होता ना पृथ्वीवर येण्याचा, तो हेतू होता पापाला नष्ट करणे. वधस्तंभावर जाऊन बायबल सांगतं त्यांनी पापाला नष्ट करण्यास सुरुवात केली. तो वधस्तंभावर गेला. त्याचा जन्माचा उद्देश होता मरणेच. मी रात्री शिकवलं, मरणे हा उद्देश होता खरा त्याचा जन्माचा. त्याला कोणी मारू नाही शकत, कोणी मारूही शकत नव्हतं त्याला. तो स्वतः म्हटलं माझा प्राण माझ्यापासून कोणी घेऊ नाही शकत. योहान 10:17 तो म्हटला माझा प्राण माझ्यापासून कोणी घेऊ शकत नाही, मी स्वतःहून देतो, तुमच्यासाठी देत आहे. म्हणजे जगात असं कोणी नाही त्याचा प्राण घेऊ शकतो, पण त्याला मरणं गरजेचं होतं, है ना. बऱ्याच जणांचे स्टेटस आज तुम्हाला पाहायला भेटतील की येशू 4 खेळ्यात मेला, 4 खेळ्यात मेला, तो कसला देव, 4 असं भेटतील. नो प्रॉब्लेम. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तो 4 खेळे त्याला मारू शकत, कोणीच मारू शकत नव्हतं त्याला जगामध्ये, पण तो स्वतःहून त्यांनी प्राण दिला याच्यासाठी की तुम्ही आणि आपण वाचावे, म्हणून आपलं तारण व्हावं, आपलं बचाव व्हावा. बोले येशू मसीह की, आपलं तारण व्हावं. तो स्वतः म्हणतोय ना, वाचा त्यावर शेवट वचन, योहान 10:17-18 वाचा. योहान 10, योहान 10:17-18. जो मोठ्याने वाचा, मोठ्याने वाचा, मोठ्याने आवाज. हा, कोणी तो माझ्यापासून घेत नाही आणि कोणाची हिंमत नाही माझ्यापासून घेण्याची, तर मी होऊनच तो देतो. का देतो? तर तुम्ही वाचावे, पापातून सुटावे, पापातून तुमचा बचाव व्हावा, म्हणून मी स्वतःहून तो देत आहे. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि परत घेण्याचा पण काय आहे. त्याने दिला पण परत घेतला पण. त्याने दिला आणि त्याच्या 3ऱ्या दिवशी तो मनातून जिवंत झाला, म्हणजे परत घेतला की नाही तो वापस. त्याला देण्याचा पण अधिकार आणि वापस घेण्याचा पण अधिकार आहे, कारण की तोच जीवन आहे, त्याच्यामध्ये जीवन आहे, आणि जो त्याच्यावर विश्वास करतो त्याला जीवन प्राप्त होतं. बायबल सांगतं त्याला कोणी मारू शकत नव्हतं. हालेलुया, हालेलुया. बायबल आपल्याला या गोष्टी शिकवतो. म्हणून प्रभूच्या लोकांना आज जो ख्रिसमस आहे, नाताळ, हा दिवस तुमच्यासाठी कोणता संदेश आहे? तुमच्यासाठी 3 संदेशापैकी 2 संदेश तुमच्यासाठी आहे. एक तारण, दुसरा म्हणजे तो राजा. 3रा संदेश तुमच्यासाठी नाहीये. 3रा संदेश सैतानासाठी आहे.
तो आपल्याला त्या संदेशाचा आपलं काही घेणं नाही, म्हणजे ते आपल्यामध्ये त्याचा काही आपल्याला रिसिव्ह नाही करायचा. आपले दोन संदेश इम्पॉर्टंट आहे, एक तारण आणि दुसरं ख्रिस्त आपला राजा. बोला येशू मसीह की. डोळे बंद करूया. नाताळाच्या दिवशी जो संदेश मी तुम्हाला दिलेला आहे हे लक्षात घ्या, जे प्रीच मी केलेलं आहे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रभूला धन्यवाद. डोळे बंद करून प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत देवा तुला गौरवतो, माझ्या देवा तुला उचलतो, कारण तू अद्भुत अद्भुत असा परमेश्वर आहे. यावेळी प्रभू आमचा परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थित आहे. तुझे मनापासून आभार, तुला धन्यवाद ईश्वराजे, तू आमच्यापैकी कार्य करत आहे. प्रभू तुझे प्रिय लोक मी ते समर्पित करतो, तुझे सामर्थ्याने चालू, अभिषेकाने चालू. आज झालेल्या प्रभू परमेश्वर बाप्पा वचनाच्या द्वारे प्रत्येकाला तू आशीर्वाद केलं, धन्यवाद करतो. आम्ही तुझ्या हाती समर्पित होत आहे. धन्यवाद सर्व गोष्टीमध्ये. पुढे वेळ का समय तुझ्या हाती घे प्रभू, सहायता कर, प्रत्येकाची उन्नती कर, वाढ कर प्रभू राजा, दयाने कृपा कर, प्रत्येकातून सहायता कर. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन, आमेन.